मंडळी, आज मी 3 महिने आरामात टिकणारी छान अशी लसूण चटणी बनवलेली आहे. छान अशी रेसिपी आहे. कशी बनवली त्यासाठी तुम्ही व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा. नमस्कार मंडळी, आज आपण बघूया लसूण चटणी किंवा शेंगदाणा चटणी. तर साहित्य काय काय घेतलेलं आहे ह्या चटणीसाठी? अगदी सोपी, अगदी झटपट बनणारी रेसिपी आणि कशा पद्धतीने बनवायची ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया. साहित्यामध्ये घेतलेलं आहे 1 वाटी शेंगदाणा, 1 खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे, लसूण घेतलेले आहेत, 3 कांदे, छोटे कांदे होते ते 3 कांदे लसूण घेतलेले आहेत, कढीपत्त्याची पानं, साखर. खूप छान लागते चटणीमध्ये, या साखर घातली तर स्किप करू शकता, पण साखर घातल्याने टेस्ट चांगली येते. मीठ, जिरं, जिरं घेतलेले 1 चमचा, तीळ 3 चमचे घेतलेले आणि लाल तिखट घेतलेले आहे. ती लाल तिखट तुमच्या गरजेनुसार घ्या, तुम्हाला किती तिखट लागतं त्या हिशोबाने घ्या. मी 2 चमचे घेतलेले. तुम्ही रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर किंवा तुमचं लाल तिखट जे असेल तेही घालू शकता. हे दोन्ही मिक्स घेतलेलं आहे आणि लागणार आहे थोडंसं तळायला तेल. चला मग पहिले शेंगदाणे आणि खोबरं वगैरे सगळं भाजून घेऊया, म्हणजे थोडंसं तेलावर परतून घेऊया. पॅन ठेवलेला आहे आणि पॅन मध्ये जवळजवळ 2 छोटे चमचे एवढं तेल घातलेलं आहे आणि त्या तेलावर पहिले घालून घ्यायचे शेंगदाणे. तेल गरम झालेलं आहे, पहिले शेंगदाणे घालून घ्यायचे. शेंगदाणे थोडेसे परतून घ्यायचे. शेंगदाणे थोडेसे रंग बदलला की नंतर त्यावर घालायचे खोबरं आणि लसूण. शेंगदाण्याचा रंग बदललेला आहे आणि गॅसची आच करायची मंद मंद टू मध्यम करायची आणि त्यामध्ये घालून घ्यायचं खोबरं. शेंगदाणे चटचट करायला लागले का पटकन खोबरं घालून घ्यायचं. तेलावर घातल्यामुळे शेंगदाणे पटकन चटचट केले जातात. लसूण घालून घ्यायचा व्यवस्थित. लसूण पण सगळे जिन्नस सोबतच तळून घ्यायचे. त्याचे खूप तेल नाही घालायचं, थोडं तेल घालायचं आणि खोबरं लालसर नाही करायचं, थोडस परतून घ्यायचंय. अशा पद्धतीने थोडं अजून परतून घ्यायचे. आता घालायचे तीळ. काही जण लसूण कच्चा घालतात, मग थोडासा लसणाचा कच्चापणा असा घालवला तर चटणी टिकायलाही चांगली आणि खायलाही टेस्ट लागते. जिरं, कढीपत्त्याची पानं आता पुन्हा परतून घ्यायचं. कढीपत्त्याचे पानं धुतलेले असतात, त्यात थोडासा पाणी असतो, तो पण पूर्ण कोरडा करून घ्यायचा. आणि आपल्याला जास्त आता हे भाजून नाही घ्यायचं नाही, तळून नाही घ्यायचं नाही. थोडासा नारळाचा थोडासा खोबऱ्याचा रंग थोडा बदलला, शेंगदाण्याचा रंग सगळा थोडा बदलला की आपल्याला हे गार करून घ्यायचंय आणि मग मिक्सरला कसं वाटायचं ते मी दाखवते. अजून थोडस 2 मिनिटं परतूया. छान अशा पद्धतीने लसूण चटणी, शेंगदाणा चटणी किंवा शेंगदाणा खोबऱ्या चटणी काही म्हणू शकता, छान अशा पद्धतीने चटणी होते. त्यामध्ये तुम्ही लाल तिखटचा वापर न करता सुकी लाल मिरची, तिखटाची म्हणावं, बेडजी म्हणावं, ती मिरची पण ह्यामध्ये घालून अशी भाजून वाटून घेऊ शकता. म्हणजे तुम्ही लाल तिखट घालू शकता किंवा मिरची दोघांपैकी एकच घालू शकता. तिखट तर तिखट किंवा मिरची तर मिरची. आता हे झालेलं आहे. आपल्याला लगेच आपल्याला हे वाटून घ्यायचे गार करून. आपल्याला खोबरं पण एकदम लालसर नाही करायचं आहे आणि लसूण सुद्धा आपल्याला जास्त काळपट नाही करायचा नाही. नुसता परतून घेतला तरी त्याची टेस्ट छान लागते. आता आपण हे गार करून वाटून घेऊया. सगळं मी हे तळलेलं मिश्रण सगळं मी काढून घेतलं मिक्सरमध्ये आणि आता त्यामध्ये घालून घ्यायचंय चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि थोडीशी साखर. ऑप्शनल आहे, पण घातली तर चांगली टेस्ट येते. आता याला मिक्सरला पल्स मोड मध्ये फिरवत फिरवत ह्याला जाडसर वाटून घ्यायचंय. चटणी ही जाडसर ठेवायची, एकदम बारीक नाही करायची. तर त्याला वाटून नंतर मी तुम्हाला दाखवते. मंडळी, आवडली ना चटणीची रेसिपी, लसूण चटणीची? अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, हाईप करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.